वॉर्ड क्रमांक 57 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गटाचे संयुक्त उमेदवार रोहन शिंदे यांनी गोरेगाव इथल्या भगतसिंग नगर परिसरातून प्रचार फेरीला सुरुवात केली आहे। या प्रचार फेरीत उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष देसाई उपस्थित होते। यावेळी उबाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सध्या वॉर्ड क्रमांक 57 मध्ये आणि रोहन शिंदे इकडचे उमेदवार आहेत जे उबाडा आणि मनसे दोन येत आहेत। की सुभाष देसाई यांनी शिवसेना आणि गोरेगाव जवळून पाहिले, तर काय सांगाल? आपला उमेदवार उभा आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं काम सुरू झालेलं आहे आणि आज या पहिल्याच दिवशी इथे वॉर्ड क्रमांक 57 चे शिवसेना उमेदवार श्री रोहन शिंदे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच झालं आणि हा शुभारंभ इतका जोरदार झालेला आहे की आपण पाहतो की सगळ्या नागरिकांची, कार्यकर्त्यांची उपस्थिती, त्याच्यामुळे रोहन शिंदे यांचा विजय निश्चित आहे असा मला स्वतःला विश्वास आहे। आणि या निवडणुकीनंतर शिवसेना आणि मनसे यांचा संयुक्तपणे या आघाडीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल असा पूर्ण विश्वास आहे। खूप लोकांमध्ये खूप उत्साह वाढलाय, शिवसेना मनसे एकत्र आले, महापौर बद्दल पण खूप चर्चा झाली, काय सांगाल सर? नक्कीच उत्साह लोकांमध्ये वाढलेला आहे, कारण या दोन शक्ती जे मुंबई मधले सगळ्यात मजबूत शक्ती आहेत हे एकत्र आलेले आहेत। त्यामुळे मुंबईचा पुढचा महापौर हा शिवसेना मनसे युतीचाच होईल असं सगळीकडे वातावरण आहे। त्यामुळे त्या दृष्टीने ही घोडदौड आज सुरू झाली आहे। माझ्याबरोबर रोहन शिंदे, रोहन काय सांगाल? सुभाष देसाई सारखे लोक पाठीमागे आहेत, काय सांगतील? साहेब मागे आहे तर विजय नक्की आहे। काय काय अजेंडा घेऊन उतरणार आता? तर विकासाचा अजेंडा या प्रभागामध्ये सर्वात महत्वाचा आहे। गेल्या निवडणुकीला 2017ला भारतीय जनता पार्टीने आश्वासन केलं होतं की पुनर्विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली गेली त्यांनी, पण अजून 10 वर्ष झाली केंद्रात सरकार आहे, राज्यात त्यांचे सरकार आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहे, प्रधानमंत्री त्यांचे आहे, तरी पक्ष फोडाफोडीला त्यांना वेळ आहे, आमदारांना फंड द्यायला वेळ आहे, 50 कोटी द्यायला त्यांना वेळ आहे, पण गरीब जनता आहे, माय जनता आहे, त्यांचं घर त्यांना विकास करायला त्यांना वेळ नाही आहे। हा प्रथम खूप मोठा मुद्दा या प्रभागातला आहे। पाण्याची मोठी समस्या आहे या प्रभागामध्ये। अशा अनेक समस्यांना घेऊन मी, माझे प्रतिनिधी, माझे नेते आम्ही लोकांसमोर जाणार आहोत आणि लोकांनाही भरपूर रोष आहे की शिवसेना इथे 32 वर्ष करत होता, परत शिवसेनेचे दिवस इथे सुखमय होणार। लोकांनी तो आत्महून आम्हाला कौल दिलेला आहे। फक्त निवडणुकी, मतदान तारखेची फक्त वाट बघतायत। त्यांनी 100% सांगितलेलं आहे की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार साहेबांची जी पार्टी आहे, समर्थन पूर्णपणे आमचं जनतेचं आहे। आपण इथे पाहू शकतो की रोहननी गवाही दिला की कुठे ना कुठेतरी विजय त्यांचा नक्की आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।